तुमच्यासोबत झालेलं आहे ते जसं सांगा मला. माझ्यासोबत ते झालेले आहे. घाटीमध्ये माझे वडील होते. घाटीमध्ये वडील असताना जास्त सिरियस होते ते, आणि त्याच्यात ते मरण पावले. मरण पावताना ते एकदम हे झाले. मरण पावल्यावर माझ्या मावशीचा मुलगा होता लखन सूर्यवंशी हा होता, आणि ते माझ्या आत्याचं पोरगं होतं. ते दोघं जण होते तिथं. ते झाल्यावर मग ते लखन म्हणे डेड बॉडी दान करायची. मी या वडिलांनी लिहून दिलं होतं की माझी डेड बॉडी दान करायची म्हणून. मग लखनने आम्ही ते फॉर्म ते सगळं भरलं, हे केलं. डॉक्टर लोकांनी हे करून दिलं. मग त्याच्यानंतर येता वार्डमध्ये येता मी खाली पडलो एकदम, आणि माझ्या पायामध्ये रॉड आहे. त्या रॉडमध्ये पडलं तर मला काय उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, काही नव्हतं. मी जागेवर. मग डेड बॉडी माझ्या समोरून गेली. मी तिथं बसून राहिलो. मग लखन गेला, डेड बॉडी घेऊन गेला तिकडं. मला पण घेऊन गेला सांगते, पण मग वर चढता आलं नाही मला. तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं आहे की तो माझा मावशीचा जो मुलगा आहे लखन सूर्यवंशी, तो मला म्हणाला की दादा म्हणे मी तुला बँकेचं काम करून देतो म्हणे. काय बँकेचं काम करून देतो, आणि माझा एक ओळखी आता मी विचारतो तुम्हाला, तुमची जी फसवणूक झाली कशी झाली ते सांगा मला. फसवणूक जी झाली ती तेव्हा माझ्या वडिलाचे जे पैसे होते, जे पैसे होते ते बँकेमध्ये जमा होते. 6,53,000 काहीतरी असे वर हे होते. तर त्याच्या जमामध्ये हा जो माझा मावशीचा मुलगा आहे त्यांनी मला सांगितलं की म्हणे दादा म्हणे बँकेत एवढे पैसे आहे का. त्याला कसं काय माहिती ते माहीत नाही, पण तो काय म्हणे तुला जर काम करायचं तर मी तुला काम करून देतो. मी म्हणलं बा करून दे, सक्का आहे तर मग करून दे म्हणलं. मग त्यांनी ते माणूस पाठवला. त्या माणसाचं नाव आहे शुभम काय शुभम असं इंगाळे, शुभम इंगाळे. तो सोबत आणतो म्हणे मी, आणि फॉर्म घेऊन येतो. त्या फॉर्मवर तू सही दे म्हणे. म्हटलं ठीक आहे. म्हटलं तो काम करून देईल का? हा म्हणे गॅरंटी माझी आहे म्हणे. तो एवढा बोलला. मग त्यांनी तो फॉर्म घेऊन आले, माझी सही घेतली फॉर्मवर. हा नव्हता, लखन नव्हता. मग लखनला मी फोन लावला, लखन सूर्यवंशीला फोन लावला. तो घाटीमध्ये होता. मी म्हटलं भाऊ ते तुझा मित्र आलेला आहे, तो म्हणे फॉर्मवर सही पाहिजे म्हणून. करू का सही? तो म्हणे कर म्हणे सही. मग मी सही केली. त्याच्यानंतर 8-15 दिवसानंतर हे दोघं आले, लखन सूर्यवंशी आणि हे त्यात मित्र. हे आले, त्यांनी फॉर्म भरला, हे केलं, आणि 2 चेक घेऊन आले. मी पलंगावर पडलेलो होतो, मला काही उठता येत नव्हतं आणि काही हे होतं राहत नाही. मग त्यांनी ते सांगितलं की ह्याच्यावर सही कर म्हणे. मग पैसे काढले की तुम्ही सही केले? पैसे काढले नाही ना, माहीत नाही ना अमाऊंट किती भरले, त्याच्यात तो आकडा दाखवलाच नाही ना मला. मग बँकमध्ये कोऱ्या याच्यामध्ये सही घेतली. तुम्ही नंतर बँकमध्ये गेले का? हां, बँकमध्ये गेले होते नंतर? आम्ही नंतर गेलो होतो ना बँकमध्ये. ते मला ते पासबुकचं काय समजत नाही, आणि मी ते मॅडमला सांगितलं होतं. तर मॅडम मला काय म्हणे अभय सिंग तुम्ही का? तर म्हटलं हा. तर म्हणे तुम्ही तर म्हणे 5 लाख काढले म्हणे, तुमचं बँक क्लोज झालं. पूर्ण पैसे त्याच्यात काही ठेवले नाही. पोलीस कंप्लेंट केली का तुम्ही? हा, पोलीस कंप्लेंट केली ना. मग कुठे केली पोलीस कंप्लेंट? हे क्रांती चौकमध्ये.
आता काय अपेक्षा आहे पोलीस त्या अपेक्षा आता ते PSI जो आहे तो सध्या गावाला गेलेली आहे. ते गावाहून आल्यावर ते जे काय म्हणतील ते आम्ही हे करू. ओके. आपलं पूर्ण नाव सांगा. कोणाचं? तुमचं नाव सांगा पूर्ण. अभय सिंग विठ्ठल